माता की जय। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। बोला पुंडली गवरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरनाथ भगवान की जय, मौली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ, वक्रतुंड महाकाय कोटि सूर्य समप्रभ, निर्विघ्नं कुरु देव सर्व कार्येषु सर्वदा, सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वासाधके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता, नमस्तस्यै 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 नमो नमः। जयाचा जगी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला, जयाच्या मुखी सर्वदा नामकीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती। चरिचरी वनिधेनो आठवी वत्सनित्य, जननी कधी कामे बालका पाशिचित्त, तदुपरी गुरुमाये लेकुरा ठेवी प्रेम, श्री सद्गुरु रामानंद तुम्हा प्रणाम। आहे तू जननी मदिय न कळे अज्ञान नीले करू, घाले गे मम प्रेम पाकर सदा दूरी नको गे धरू, प्रेमे वाहत मुक्त कंठ करुणी नाही दुये बंधन, प्रल्हादा गुरु राजया नित तुम्हा माझे असो वंदन। जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम समर्थ। आज आपण देवी भागवताच्या 7व्या दिवसाच्या कथाभागामध्ये देवीने इक्ष्वाकू कुळावर कशी कृपा केली याचं चिंतन करणार आहोत। आपण देवीने देवी भक्तावर केलेल्या कृपेचा वर्षाव या अध्यायात पाहत आहोत। या अध्यायामध्ये आपण हे पाहिले की भगवतीनं इंद्रावर आणि शचीवर कशी कृपा केली, त्यानंतर या भगवती देवीनं जे ते अश्विनीचं रूप घेतलं आणि ययाती पुत्र हरिवर्मा याला पुत्र प्राप्त करून दिला। तर अशा प्रकारे या जगदंबेनं तिच्या या भक्तावरती कृपा केल्या, त्या सर्व भगवंताच्या कथा आपण आणि देवीनं देवांना केलेलं सहकार्य मदत याच्या आपण कथा पाहतो। आज आम्ही इक्ष्वाकू कुळावरती देवीची कृपा कशी झाली हे पाहणार आहोत। राजा मांधाता हा इक्ष्वाकू कुळामधला, त्याने जवळपास 1008 देवीची मंदिर बांधली। या मांधातानं त्या ओंकारेश्वर भगवंताचं देखील मंदिर बांधलेलं आहे। तो मांधाता हा इक्ष्वाकू कुळामधलाच। वैवस्वत मनु यांना एकदा शिंक आली आणि त्यातून एक बलाढ्य पराक्रमी असा पुत्र प्राप्त झाला त्या शिंकेतून। त्याचं नाव इक्ष्वाकू। आणि या इक्ष्वाकूच्या कुळामध्ये झालेले जे काही देवदेवता, त्या इक्ष्वाकू कुळामधील देवतांचं आणि त्यांच्यावर केली देवीची कृपा हे आपण आज पाहणार आहोत। सूर्यापासून या इक्ष्वाकूपासून सूर्यवंश निर्माण झाला
इक्ष्वाकु शक्ती उपासक होता, देवीचा भक्त होता. त्याने देवीची ध्यानधारणा केली. त्याला 100 पुत्र झाले. ते सगळे 100 पुत्र देवी भक्तच होते. या इक्ष्वाकु राजानं अयोध्येमधून जाऊन राज्य केलं. हा इक्ष्वाकु अत्यंत निर्मोही, धार्मिक नीतीनं राज्य करणारा राजा होता. एकदा श्राद्धाच्या निमित्ताने विकुक्षी उष्टे मांस यांना आणल्यामुळे राजाने आपला हा जो पुत्र आहे, इक्ष्वाकुचा पुत्र विकुक्षी, उष्टमांस त्यांनी त्या ठिकाणी श्राद्धासाठी आणलं. राजाने त्या विकुक्षी नावाच्या पुत्राला राज्याबाहेर हाकलून दिलं. आणि म्हणून इक्ष्वाकु नंतर विकुक्षी राजा झाला नाही. इक्ष्वाकु नंतर शशाद नावाचा राजा हा अयोध्येचा राजा झाला. शशाद नंतर काकुस्थ हा राजा झाला. काकुस्थ नंतर पृथु, आणि पृथूनंतर ध्रुवसंधी राजा झाला. ध्रुवसंधीनंतर सुदर्शन, त्यानंतर मग चंद्रराजा. चंद्रराजाचा पुत्र होता युवनाश्व. या युवनाश्वाचा पुत्र मानधाता, जो आईच्या गर्भातून उदय न होता भगवती कृपेनं पित्याच्या गर्भातून उदयास आला. आणि त्यानंच या देवीचे 1008 देवालय तीर्थक्षेत्रावर बांधले. तोही शक्तीचाच उपासक. शिव आणि शक्ती दोघांची त्याने उपासना केली. आणि म्हणून महादेवाचं ओंकारेश्वर मंदिर उज्जैन येथे स्वयंभू रूपात महादेव प्रकट झाले. आणि याच मानदाताने तिथं हे ओंकारेश्वर भगवंताचं मंदिर बांधलं. हा जो युवनाश्व आहे, अत्यंत धार्मिक वृत्तीचा होता. त्याला 100 भार्या होत्या, पण त्याला संतती नव्हती. हे या इक्ष्वाकु कुळामधला फार मोठी समस्याची बाब. आणि मग त्याला संतती नसल्यामुळे त्याने पुत्रकामेश यज्ञ केला. आणि या यज्ञात उदकाने भरलेला कलश म्हणजे जो स्थापन केला होता, ज्यात पुत्र व्हावा म्हणून वेदमंत्राने अभिमंत्रित असं जल होतं, ते राजाने अज्ञानाने पिलं. आता त्या कलशातील जल जे होतं ते अभिमंत्रित केलं, राणीला देण्यासाठी ठेवलं होतं, पण राजाने पिलं. आणि पुढे राजाला गर्भ राहिला. यथावकाश 9 महिने पूर्ण होताच राजाची पूस फाडून सीझर करून जो पुत्र बाहेर आला तो मानधाता. तो रडू लागला. आता त्या ठिकाणचे ऋषीमुनी म्हणाले, हा कुणाचं दूध पिणार? तेवढ्यात तिथे प्रत्यक्ष इंद्रदेवता प्रकट झाली. इंद्राने सांगितलं की हा माझ्या यज्ञातून प्रकट झालेला असल्यामुळे मी त्याला पाजणार, तो मला पिणार. त्यानं आपली तर्जनी मुलाच्या मुखात दिली आणि मानधाता म्हणजे तो मला पिणार. आणि अशा रीतीने त्याचं मुलाचं नाव मानधाता पडलं. याच घराण्यात मानधाताचा पुत्र मुचकुंदा जन्माला आला. मुचकुंदानं देवदानवाच्या युद्धामध्ये देवाकडून 1000 वर्ष युद्ध केलं. त्याच्यामध्ये देव जिंकले. तेव्हा याला इंद्राने वर दिला की तू फार थकला आहेस, गुहेत झोपी जा, आणि तुझा जो कोणी निद्राभंग करेल तो भस्म होईल. म्हणून तो गिरनार पर्वताच्या गुहेमध्ये जाऊन झोपला होता. कृष्णाला माहीत होतं. ज्यावेळेस कृष्णावरती जरासंधानं कालयवनानं दोघांनी स्वारी केली, त्यावेळेस कृष्णानं भिल्यासारखं दाखवून या युद्धातून पळ काढला आणि कालयवन त्याच्या मागे मागे पळत गेला. कृष्ण त्याला त्या मुचकुंदाच्या गुहेत घेऊन गेला, ज्या ठिकाणी मुचकुंदा झोपलेला होता. कृष्ण समजून कालयवनानं त्या मुचकुंदाला लाथ मारली. मुचकुंदाने रागाने डोळे उघडताच तो कालयवन भस्म झाला.
हा मुचकुंदाही इक्ष्वाकू कुळामधलाच. पुढे हाच मुचकुंदा पुंडलिक म्हणून जन्माला आला आणि ज्याच्या सत्संगामध्ये सेवेमध्ये पांडुरंग पंढरपूरला राहिले तोच हा मुचकुंदा म्हणजे पुंडलिक. आता याच राज्यामध्ये मांधातानंतर या इक्ष्वाकू कुळामध्ये रेणू राजा झाला, हरिश्चंद्र राजा झाला, अंशुमान राजा झाला, दिलीप झाला, भगीरथ झाला, खटवांग झाला, दिलीप झाला, रघु, अज, दशरथ आणि राम आदी अवतारी राजे या इक्ष्वाकू कुळामध्ये झाले. आणि हे सगळे राजे त्या शक्तीचे उपासक होते, सर्व देवी भक्त होते. आणि म्हणून या राज्यामधील प्रत्येकाला देवीनी सहकार्य केले. मांधातानं 1008 मंदिर बांधले होते. या इक्ष्वाकू कुळामध्ये जे जन्माला आलेले राजे होते त्या राजामध्ये तो ध्रुव संधी घ्या, सुदर्शन घ्या, चंद्रराजा घ्या, यवनाश्व घ्या, मांधाता घ्या, या सगळ्यावर देवीनं वेळोवेळी कृपा केली. बघा, मुचकुंदावर कृपा केली होती, रेणूराजावर कृपा केली. प्रत्यक्ष देवीनं रेणूराजाच्या पोटी जन्म घेतला. सत्यवत राजाला मदत केली, हरिश्चंद्राला मदत केली. एवढंच नाही तर यवनाश्व राजालाही मदत केली. अशा प्रकारे या इक्ष्वाकू कुळामध्ये असणाऱ्या अनेक राजांना जगदंबेने मदत केली, कृपा केली. दिलीप, भगीरथ यांनाही जगदंब कृपेनंच गंगा भूतलावर अवतीर्ण झाली. पुढे खटवांग राजाला, रघुराजाला, दशरथाला आणि रामप्रभूला प्रत्यक्ष जगदंबा मातेने कृपा केली. तर या सगळ्या इक्ष्वाकू कुळामधलं एक महत्त्वाचं आख्यान जे आहे ते हरिश्चंद्राचं, की हरिश्चंद्र राजावरती कशा रीतीनं जगदंबेने कृपा केली हे आपण पाहू. बाकी एवढं निश्चित आहे की या कुळामधल्या सर्व देवी भक्तांवर जगदंबेची कृपा झालेली आहे. पण त्या सगळ्यांचे एवढं चरित्र पाहायला तितकंसं आपल्याकडे वेळ नाही. म्हणून हरिश्चंद्र राजाचं आपण थोडक्यात आख्यान पाहूया. आता त्या अगोदर एक महत्त्वाचा मुद्दा इथे येतो की वशिष्ठ आणि विश्वामित्र यांचं अगोदर आपल्याला थोडक्यात चरित्र पाहावं लागतं. नंतर हरिश्चंद्र आणि त्रिशंकूचे चरित्र म्हणजे हरिश्चंद्राच्या वडिलाचे चरित्र. तर वशिष्ठ आणि विश्वामित्र हे दोघेही हरिश्चंद्राच्या काळातले, त्याच्या अगोदरपासून झाले. वशिष्ठ हे श्री रामप्रभूचे म्हणजे इक्ष्वाकू कुळाचे कुलगुरू आहेत, म्हणजे हरिश्चंद्राचे कुलगुरू आहेत. आणि या वशिष्ठाच्या काळातच विश्वामित्र हे तपस्वी म्हणून कार्यरत होते, कार्य करत होते. आणि म्हणून वशिष्ठ आणि विश्वामित्र यांचा कल सर्वत्र परिचित आहे. इथं या अनुषंगानं जन्मेजयानं व्यासाने एक फार मोठा प्रश्न विचारला. त्याचा प्रश्न असा होता की ते म्हणाले, व्यास महर्षी, माझा एक प्रश्न असा आहे की तीर्थ हा देवाचा मल नाहीसं करता, देहाचा तीर्थक्षेत्र किंवा तीर्थाचं पाणी किंवा ह्या गंगा या वाहिन्या, जलवाहिन्या, ज्या पवित्र तीर्थक्षेत्रावरती आपण जातो तो पाप क्षालनासाठी जातो. पण माझं मत आहे की या तीर्थक्षेत्रावरती देहाचा मल नाही सावतो, पण मनाचं क्षालन होतं की नाही याबद्दल मला जराच मी साशंक आहे. कारण तीर्थ जर मनाचं क्षालन करण्यास समर्थ असतं तर ईश्वराचं ध्यान करणारे, तीर्थाटन करणारे मुनी हे एकमेकाबद्दल यांनी द्रोह केला असता का? व्यास म्हणाले, बरोबर राहिलं तुझं. वेदशास्त्र संपन्न
व्रत वैकल्य करणारे, यज्ञ ज्ञान करणारे ब्रह्मपुत्र वशिष्ठ आणि विश्वामित्र हे दोघेही तीर्थस्थळावर पर्यटन करणारे होते, तीर्थस्थळी राहणारे होते. पण त्यांच्यामध्ये द्वेष होता आणि म्हणून तू हा मला प्रश्न विचारलास. या द्वेषामुळे त्यांच्यामध्ये महायुद्ध पण झालं आणि त्यामुळे देवांनी सगळे आश्चर्य वाटलं की विश्वामित्रसारखा महान तपस्वी त्यांनी वशिष्ठांना आणि वशिष्ठांनी विश्वामित्रांना शाप द्यावा. आता यांच्या या भांडणाचा परिणाम असा होता की हे एवढे ज्ञानी मानलेले वयोवृद्ध तपोवृद्ध ज्ञानवृद्ध असणारे ऋषीगण पण एकमेकाबद्दल एवढा द्वेष होता की त्यांनी एकमेकाला शाप दिला. वशिष्ठांनी शाप दिल्यामुळे विश्वामित्र बक झाले. बक म्हणजे बगळा पक्षी. विश्वामित्राने शाप वशिष्ठांनी शाप दिला विश्वामित्राला, हे विश्वामित्रा तू बगळा होशील. तर विश्वामित्र लगेच म्हणले मी जर बगळा झालो ना तर तू आडी होशील. आडी म्हणजे बदक. आता बगळा आणि बदक दोन्ही पाण्याजवळ राहणारे पक्षी प्राणी. आता हे त्या पाण्याच्या जवळ 10,000 वर्षपर्यंत एकत्र राहिले मानसरोवरात. कारण बगळा पाण्याजवळ राहतो आणि बदक पाण्याजवळ राहतो. मग त्या मानसरोवरातील त्या जलाच्या त्या ठिकाणी ते राहणारे हे दोन्ही पक्षी एकमेकाशी नखाने चोंचाने जवळपास एकमेकावर प्रहार करत राहिले, भांडत राहिले. किती? 10,000 वर्ष. आता त्यांच्यामध्ये हे वैर का निर्माण झालं होतं? तर त्यांच्यामध्ये वैर निर्माण होण्याला कारणीभूत होता हरिश्चंद्र राजा. हा त्रिशंकूचा पुत्र हरिश्चंद्र राजा त्यानं पुत्र होण्यासाठी वरुणाची तपश्चर्या केली. वरुण प्रसन्न झाला. बरं, हेही विश्वामित्रानं सांगितलं होतं की वरुणाची तपश्चर्या कर. आणि प्रसन्न झाल्यानंतर वरुणाच्या सहाय्यानं हरिश्चंद्राला पुत्रही झाला. पण त्यावेळेस हरिश्चंद्रानं सांगितलं की मी नरमेध यज्ञ करीन. आणि त्यामुळे तो वरुण संतुष्ट झाला. आणि पुढे राजा राणीला या हरिश्चंद्राला रोहित नावाचा पुत्र झाला. राजाने त्याचं जातक कर्म केलं, गायी दान दिल्या, सुवर्णदान दिल्या. असा पुत्र महोत्सव चालू असताना विप्रवेशामध्ये वरुण राजा आला. आणि वरुण राजा त्याला म्हणाला की तू मला हा तुझा पुत्र यजन करशील, यज्ञामध्ये बळी देशील असं मला सांगितलं होतं. तू मला तो अर्पण करणार होतास. तू तुझा नवस पूर्ण कर. तू दिलेले वचन पाळ. आता राजाच्या मनामध्ये त्या पुत्राबद्दल ममत्व निर्माण झालं होतं. तो दुःखाने व्याकुळ झाला. त्यांना हात जोडून सांगितलं, म्हणाले हे प्रभो, दिलेल्या वचनाप्रमाणे मी यज्ञविधी करेन, पण 1 महिनाभर थांबा. वरून ठीक आहे म्हणून परत गेले. 1 महिन्यानंतर वरुण राजे आले. पण राजाच्या मनामध्ये मोह निर्माण झाला होता, आसक्ती निर्माण झाली होती. ज्यावेळेस त्याने हा वर मागितला त्यावेळेस राजाच्या मनामध्ये एवढी पुत्राबद्दलची कामना किंवा मोह किंवा आसक्ती नव्हती. पण जसं जसं तो मुलगा मोठा होऊ लागला, बोलू लागला, बोलू लागला, तसं तसं राजाला त्याच्याबद्दलचं आकर्षण निर्माण झालं, माया निर्माण झाली, मोह निर्माण झालं. आणि राजाला त्याचा मोह सुटेना. महिन्यानंतर आल्यानंतर राजा त्याला म्हणाले की देवा, भगवंता, हा असंस्कृत मुलगा तुम्हाला मी कसा देऊ? अशा अज्ञानी असंस्कृत मुलाचं यजन कसं करू? त्याच्यावर थोडी मला संस्कार करू द्या. मी उत्कृष्ट यज्ञ करीन आणि तुम्हाला तो देईन. वरून परत गेलो. नंतर परत आल्यानंतर त्यावेळेस ते प्रभू म्हणाले त्याला, प्रभू याचं उपनयन करून मी त्याला तुम्हाला अर्पण करीन म्हणाले. तेव्हा वरून म्हणाला, राजा हरिश्चंद्रा, तू मला फसवतोस.
अरे हे काय फसवण्याचे कारण झाले का? पहिल्यांदा आलो नामकरण विधी करताना थांबा म्हणाले, आत्ता तो थोडा आनंदाचा सोहळा झाला आहे. नंतर आलो तो म्हणालाच की 1.25 महिना थांबा. नंतर आलो त्याचे दुधाचे दात येऊ द्या, उपनयन होऊ द्या, संस्कार करू द्या. तू मला रिक्त हस्तानं शाप पाठवतोस, लक्षात ठेव, मी तुला शाप देईन. आता राजपूत रोहितला हे कळालं की आपले वडील आपला यज्ञ करून त्या यज्ञामध्ये मला बळी देणार आहे. तो घाबरला आणि एके दिवशी रात्री कुणाला काही न सांगता तो घर सोडून निघून गेला. पुढे काही दिवसांनी परत वरून आली. त्यांनी सांगितलं मी तुला शाप देईन. पण त्याच राजा म्हणाला, सूरश्रेष्ठ मी काय करू म्हणाला, माझा पुत्र कुठे दिसत नाही, मला समजत नाही, तो मला सोडून निघून गेला आहे आणि त्याचा मी खूप शोध घेत आहे, त्यामुळे तो मला सापडत नाही, मी त्यामुळे बेचैन झालो. आता मात्र वरुणाला राजाचा राग आला आणि वरुणाने राजाला शापच दिला की तुला जलोदर होईल. वरुण म्हणला, तू मायेमुळं आसक्तीमुळं पुत्रप्रेमा खातर मला खोटे बोलत आहेस, तुला जलोदराची व्याधी होईल. तेव्हा राजाला हा जलोदर नावाचा रोग झाला. राजा पीडित झाला. आपला पिता व्याधीग्रस्त झाल्याचं रोहितला कळल्यानंतर तो घरी जाण्यास निघाला, पण इंद्राने त्याला हितोपदेश केला आणि थांबवलं. जाऊ नकोस म्हणाले, असा सल्ला दिला. म्हणून रोहित तिथं त्या अरण्यात, त्या वनात, त्या जंगलात थांबला. इकडे रोगग्रस्त झालेल्या राजानं वशिष्ठाला विचारलं की आता मी काय करू अशा अवस्थेत. वशिष्ठांना विनंती केली की तुम्ही माझे कुलगुरू आहात, माझं रक्षण करा. तेव्हा वशिष्ठ म्हणाले, तुझ्या या रोगमुक्तीसाठी मी तुला उपाय सांगतो म्हणे. धर्मशास्त्रामध्ये 13 प्रकारचे पुत्र सांगितले आहेत. त्यापैकी एखादा तू द्विजपुत्र विकत घे आणि विकत घेतलेला पुत्र हा तुझ्या हक्काचा होईल, त्याच्यावर तुझा अधिकार आहे. द्रव्य लोभाने एखादा गरजू व्यक्ती पुत्र विकत असेल तर तो घे. मग गावोगावी त्यांनी चौकशीसाठी आपल्या शिपायांना, प्रधानांना पाठवलं की यज्ञासाठी पुत्र हवा आहे. स्पष्ट सांगून पुत्र विकत घ्यायचं ठरलं. वशिष्ठांचे मत ऐकून राजाने प्रधानांना आणि मंत्रिमंडळाला सांगितलं, एखादा गरजू व्यक्ती जर यज्ञासाठी पुत्र विकत असेल तर त्याला तशी स्पष्ट कल्पना द्या, तो मागेल ते द्रव्य द्या आणि त्याच्याकडनं तो पुत्र विकत घ्या. मंत्र्यांनी चौकशी केली तेव्हा लक्षात आलं की एक अत्यंत गरजू व्यक्ती आहे आणि त्या गरजू व्यक्तीचा पुत्र आहे, त्याचं नाव आहे सुनहशेप. सुनहशेपाला तो विकायला तयार आहे. राजाला आनंद झाला आणि त्याने यज्ञाची तयारी केली आणि सुनहशेपला विकत घेतलं. विश्वामित्राला जेव्हा कळालं तेव्हा त्यांनी या कृत्याचा निषेध केला. आता त्या यज्ञाच्या ठिकाणी तो विकत आणलेला मुलगा यज्ञ सुरू करण्याच्या अगोदर त्या यज्ञविधीला बांधलेला होता आणि तो तिथं रडत होता. विश्वामित्र त्या यज्ञात आले आणि त्या रडत असलेल्या मुलाची त्या विश्वामित्राला दया आली आणि ते म्हणाले, मी क्षत्रिय आहे, त्या मुलाचं रक्षण करणं माझं कर्तव्य आहे, माझं काम आहे. राजा हरिश्चंद्रा, मी तुला याला बळी देऊ देणार नाही, हे पाप करू नकोस. आणि हे मला माहिती आहे, तुला वशिष्ठाने सांगितलं असं. यज्ञ मंडपामध्ये त्या सुनशेपला यज्ञवेदीला बांधलेलं होतं आणि रोगग्रस्त राजाने विश्वामित्राचं ऐकलं नाही. विश्वामित्रानं त्या राजाचा पुत्र खरेदी करणारा आणि सल्ला देणाऱ्या वशिष्ठांचा देखील धिक्कार केला. विश्वामित्राला वशिष्ठांचाही राग आला आणि विश्वामित्राने त्या मुलाच्या कानामध्ये वरुणाचा मंत्र सांगितला आणि हा जप कर म्हणले, तू यातून मुक्त होशील, सुटशील. वरुण कृपाळू आहे.
मुलाने वरुणाचा जप मंत्राचा उच्चार करायला सुरुवात केला. अर्थतेनं तो वरुणाची प्रार्थना करत होता आणि त्याच्या अर्थकरुणेनं वरुण त्या ठिकाणी प्रकट झाले, प्रसन्न झाले. त्या मुलाची अवस्था पाहिली, त्या मुलाला त्याने क्षमा केली आणि राजालाही रोगमुक्त केलं. त्या यज्ञस्थळी प्रत्यक्ष वरुण प्रकट झाले. त्यांनी बालकाची सुटका करून हरिश्चंद्राला सांगितलं, या मुलाला यज्ञात बळी देऊ नको, मी तुला तुझ्या वचनातून मुक्त करत आहे आणि तू या रोगातून मुक्त होशील. अशा रीतीने वरुणाने हरिश्चंद्रावर कृपा केली आणि त्या शेपावर देखील कृपा झाली. आता इथे प्रश्न निर्माण झाला की या बालकाचं पालन पोषण जबाबदारी कोण घेणार? तेव्हा वशिष्ठ म्हणाले त्या विश्वामित्रामुळे त्याचे प्राण वाचले आणि म्हणून विश्वामित्राने त्याचा सांभाळ करावा. विश्वामित्र तयार झाले. त्याने त्या सुनशेपाला पुत्र म्हणून स्वीकारले. पण त्यांचा राग मात्र राजावर आणि वशिष्ठावर होताच तो काही कमी झाला नाही. आणि म्हणून ते हरिश्चंद्राचा आणि वशिष्ठाचा द्वेष करत होते. तेव्हा वशिष्ठ विश्वामित्रांना म्हणाले, तू विप्र असून दुर्बुद्धीनं आणि घातकी बगळ्याप्रमाणे धूर्तपणानं वागतोस, दांभिकतेने वागतोस, म्हणून तू बगळा होशील. तेव्हा विश्वामित्र त्याला म्हणाले, मी जर बगळा होईल तर जोपर्यंत मी बगळा होईल तोपर्यंत तू अडी नावाचा बदक नावाचा पक्षी होशील. अशा प्रकारे त्या दोघांनी परस्पराला शाप दिल्यामुळं दोघेही आडी आणि बग झाले होते आणि मानस सरोवरच्या तीरावरती दोघं राहत, घरटी बांधून राहू लागले. पण घरटी बांधून राहणारे हे आडी आणि बग म्हणजे बगळा आणि बदक हे इतकं द्वेषानं मत्सरानं त्या घरट्यातून बाहेर निघाले की एकमेकाला दिसले की एकमेकावर ते तुटून पडायचे. 10,000 वर्ष ते रक्तबंबाळ होईपर्यंत त्यांनी युद्ध केलं. चोचीनं नखानं एकमेकाला मारून ते रक्तबंबाळ करत होते. त्यांचंही युद्ध पाहून ब्रह्मदेव प्रत्यक्ष तिथं प्रकट झाले. बरोबर त्यांच्या अन्य देवता पण होत्या ब्रह्मदेवाबरोबर आणि मानस सरोवरच्या तीरावर आले. तिथे त्याने त्या दोघांना युद्धापासून दूर केलं आणि त्यांना शापमुक्त केलं आणि ते आपापल्या स्थानी परत गेले. अशा रीतीने हे हरिश्चंद्राचं कारण त्या दोघांचा द्वेष आणि त्या दोघांना बदक आणि बगळा होण्याचं निमित्त झालं. हरिश्चंद्र पिता सत्यव्रत नावाचा राजा होता. त्याला पुढे त्रिशंकू नाव पडलं. जो मत्स्य पुराणामध्ये सत्यव्रत होतो तो सत्यव्रत वेगळा. तो सत्यव्रत मनू होता, अत्यंत धार्मिक वृत्तीचा. आणि म्हणून त्या सत्यव्रतातून या सत्यव्रतामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. या इक्ष्वाकू कुळामध्ये मुचकुंदानंतर अरुण राजा झाला. अरुणचा पुत्र सत्यव्रत राजा. हा सत्यव्रत राजा विषयासक्त होता, दुर्गुणी होता, दुराचारी होता, दुसऱ्यांच्या स्त्रिया पळवणारा होता. पण याच्या पोटी हरिश्चंद्रासारखं रत्न जन्माला. राजा अरुण अत्यंत धार्मिक वृत्तीचा होता आणि त्या अरुणाचे सगळे गुण राजा हरिश्चंद्रामध्ये आले होते आजोबाचे. हा मात्र विवाहातून स्त्रिया पळवणारा होता, दुष्ट होता, दुर्गुणी होता, दुराचारी होता, मद्यप्राशन करत होता, मांस खात होता. याला अनेक शापामुळं याला पिशाच्य वृत्तीला जावं लागलं होतं वशिष्ठांच्या शापामुळे. तर अशा हा राजावर याची अनेक तक्रारी होत्या. या राजपुत्राच्या अरुण राजाकडे जनतेनं अनेक तक्रारी केल्या होत्या. त्यामुळे अरुण राजा फार दुःखी झाला होता. तो नागरिकाला म्हणाला की तुमच्या मनात कुठलीही जर शंका असेल तर ती मला सांगा. माझ्या पुत्राने जर काही दुष्कृत्य केलं असेल ते तुम्ही मला सांगा, मी आज त्याचा न्यायनिवाडा करणार आहे. राजपुत्र असल्यामुळे तुम्ही त्याचे गुन्हे पोटात घालू नका.
आणि तुम्ही त्याला घाबरू नका. तुम्हा सर्वांना माझा अभय आहे. असं त्या सभेमध्ये बोलत असताना एक विप्र पुढे आला आणि तो म्हणाला, महाराज, आत्ताची नवी ताजी घटना आहे म्हणाली. मागच्या आठवड्यात माझ्या मुलीचं लग्न झालं आणि त्या लग्नातून या तुमच्या पुत्राने माझ्या कन्याला पळवून नेलं. लग्न समारंभातून एका विवाहितेला पळवून नेले. राजाला कळालं. सगळे लोक म्हणाले, राजा, हे राजपुत्राला शोभत नाही. मग जनतेनं राजावर कसा विश्वास ठेवावा? त्या विप्राचं भाषण ऐकून राजालाही खूप दुःख झालं. त्याला पुत्राचं, सत्यव्रताचं दुष्कृत्य सहन झालं नाही. तो सत्यव्रताला म्हणाला, अरे अरे, या इक्ष्वाकू कुळामध्ये तू दुराचारी निपाजलास. पापात्म्या, आजपर्यंत या कुळामध्ये तुझ्यासारखा पुत्र झाला नाही. तू माझ्या डोळ्यासमोर राहू नकोस. हे नीच, अविचारी दुष्टपुत्रा, तू येथून निघून जा. तू माझ्या राज्यात कुठेही राहू नकोस. आणि राजाने वशिष्ठ ऋषीच्या संमतीने सत्यव्रताला राजाबाहेर घालवलं. म्हणजे वशिष्ठांची संमती होतीच. वशिष्ठांचा त्याचा तो दुराचार, त्याचं वागणं, त्याचं आचरण अजिबात आवडत नव्हतं. आणि त्यामुळं काय झालं की संमती दिल्यामुळं अगोदरपासूनच वशिष्ठ सतत त्याला रागवायचे, त्याला बोलायचे. त्यामुळं त्या सत्यव्रत राजानं वशिष्ठावरती रागच धरला आणि वशिष्ठावर दात ओठ फाक तो तिथून बाहेर पडला. त्याच्या मनामध्ये वशिष्ठाबद्दलची आढी होती. काय झालं बघा, एकदा राज्यामध्ये फार मोठा दुष्काळ पडला. खायला अन्न मिळेना, प्राणी मिळेना, शिकार मिळेना. त्याच काळामध्ये विश्वामित्र तपश्चर्यासाठी गेले होते आणि विश्वामित्राची मुलं, त्यांची पत्नी दुष्काळामुळे त्रस्त झाली होती. त्यांची उपासमार होत होती, अन्न खायला मिळत नव्हतं. आणि त्यावेळेस या अरुणानं आपल्या पुत्राला सत्यव्रताला अरण्यात हाकलून दिलं होतं आणि म्हणून तो वनामध्ये कुटी बांधून इकडे तिकडे फिरत होता. आता त्याची योगायोगानं फिरत असताना विश्वामित्र पत्नीची भेट झाली आणि विश्वामित्र तपश्चर्येला गेलेले आहेत. त्यामुळे ते येईपर्यंत मी तुम्हा सर्वांसाठी तुमच्या आश्रमाजवळ एका वृक्षाला भक्ष्य रोज आणून बांधून ठेवत जाईल. तुम्ही ते वृक्ष भक्षण करत जातो. ते वृक्षाला बांधलेलं वृक्ष भक्षण करत जा. सत्यव्रत वनामध्ये फिरत होता. घनदाट जंगलामध्ये त्यानं फिरून फिरून शिकार शोधत जावं. शिकार सापडल्यानंतर त्यानं विश्वामित्राच्या आश्रमाजवळती एका झाडाला आणून ती शिकार बांधून ठेवत जावी आणि मग विश्वामित्र पत्नीनं ती शिकार नेऊन मुलांना खाऊ घालावं. म्हणजे हा सत्यव्रत काय करायचं की उपजीविकेसाठी पशूंची हत्या करत होता. त्याच्या आज्ञेप्रमाणे तो वनात राहू लागला. पण वशिष्ठ मुनीबद्दल मात्र राग त्याच्या मनात होताच. एक दिवस अरण्यात शिकारच मिळाली नाही. मग त्यांनी वशिष्ठांची दुभती गायच पळवली. कारण वशिष्ठाबद्दल मनामध्ये क्रोध होताच आणि त्या गायीचा वध केला. गोहत्येचं पातक त्याच्या मस्तकीला त्यानं गोवध केला. तिचं मांस स्वतः खाल्लं आणि विश्वामित्र ऋषीच्या झाडाजवळ नेऊन बांधलं. विश्वामित्र क्षत्रिय असल्यामुळं त्यांच्या कुटुंबामध्ये मांस भक्षण वर्ज्य नव्हतं. अशा रीतीनं या वशिष्ठांच्या गायीचा वध करून त्याने ते मांस स्वतः खाल्लं, विश्वामित्राच्या कुटुंबाला खाऊ घातलं. वशिष्ठांना जेव्हा कळालं की आपल्या दुभत्या गायीचा वध याने केला आणि त्यावेळेस या वशिष्ठाने त्याला शाप दिला, तू चांडा होशील, गोहत्याचं पातक तुला लागेल, तुझ्या मस्तकावर शिंगाप्रमाणे 3 शंकू येतील आणि तुझं नाव त्रिशंकू होईल. वशिष्ठाने शाप दिल्याबरोबर तो पिशाच्य झाला, चांडाळ झाला आणि त्याच्या डोक्यावरती 3 शिंग आले.
आणि तो तशाच पिशाच्या अवस्थेमध्ये वनात फिरत असताना एका मुनीची त्याची भेट झाली. त्या मुनीच्या पायावरती त्यानं डोकं ठेवलं, लोटांगण घातलं आणि त्याने सांगितलं की मला मंत्र द्या, मला उपासना सांगा. मी या शापामुळे फार त्रस्त झालेलो आहे. मी अरुण राजाचा पुत्र आहे, पण या वशिष्ठाने मला हा शाप दिल्यामुळे मी हा पिशाच्य झालो आहे, चांडाळ झालो आहे. यातून मला मुक्त करा. त्यावेळेस ते मुनी आदिमादी शक्तीचे भक्त होते, शक्तीचे उपासक होते. आणि त्याने त्याला भगवतीचा नवाह मंत्र सांगितला. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडायै विच्चै. झालं. त्यानं भगवतीची आराधना केली, तो मंत्र सतत त्यानं जप केला. अहो, नवाक्षर मंत्राचा जप केल्यानंतर आता 1 होम हवन करण्यासाठी त्यानं वनामध्ये एका ब्राह्मणाकडे गेलं आणि त्यानं सांगितलं की गुरुजी, मला एका ऋषीनं हा जप दिला होता, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडायै विच्चै, आणि तो जप माझा पूर्ण झालेला आहे, पण त्या जपाचं हवन करावं लागतं म्हणाले, आणि मी हवनाचा अधिकारी नाही. तेव्हा त्याने विचारलं, पण ते म्हणलं तू म्हणे हवन करू शकत नाही, तुला अधिकार नाही म्हणे. मग आता काय मार्ग आहे माहीत नाही, म्हणजे मी काय तुला मदत करू शकत नाही. मग त्यानं ठरवलं की आपण अग्निकाष्ठ भक्षण करावं, चितेत उडी घ्यावी. एवढा मग जर मी भगवती मातेचं अनुष्ठान केलं, जप केला सतत रात्रंदिवस, आणि त्या जर त्या नवार्ण मंत्राचा जर मला काही उपयोग होत नसेल, तर मग मी जिवंत कशाला राहू. म्हणून त्यानं चिता पेटवली. त्यापूर्वी गंगेमध्ये स्नान केलं. भगवतीचं चिंतन करत करत, नमन करत करत तो त्या चितेमध्ये प्रवेश करणार. पण तेवढ्यात भगवती प्रकट झाली. देवी त्याला म्हणाली, हे सत्यव्रता, तू माझा नवाह मंत्राचा जप केलास आणि म्हणून मी तुझ्यावर प्रसन्न आहे. तू देहत्याग करू नकोस. माझ्या कृपा आशीर्वादाने तुझा पिता तुला राज्याभिषेक करील. माझ्या आशीर्वादाने तू राजा होशील, असे म्हणून देवी अंतर्धान पावली. त्यानं अग्नीमध्ये प्रवेश करायचा विचार मनातून काढून टाकला. आणि इकडे नारद अयोध्येत आले. त्यांनी अरुण राजाची भेट घेतली आणि अरुण राजाला सांगितलं, वशिष्ठांची गायीची वध म्हणजे गोहत्या केल्यामुळे वशिष्ठांनी त्याला पिशाच्याचा चांडाळ हा शाप दिला होता. परंतु देवीच्या कृपेने तो त्या पिशाच्यामधून, त्या शापातून तो मुक्त झाला. तो अग्नीमध्ये प्रवेश करणार होता, पण ज्या जगदंबेच्या त्यानं नवार्ण मंत्राचा जप केला, ती जगदंबा त्याला प्रसन्न झाली आणि त्या जगदंबेने त्याला आशीर्वाद दिला की तू राजा होशील. आणि त्यावेळेस राजा अरुण आलाय पश्चाताप झाला होता. नारदाचं म्हणणं त्याला पटलं. या अरुण राजानं आपल्या मंत्र्यांना बोलावलं आणि नारदाने सांगितली सगळी माहिती त्यांना सांगितली की आता सत्यव्रतानं तपश्चर्या केलेली आहे, त्याला जगदंबा प्रसन्न झाली, तो त्या वशिष्ठांच्या शापातून मुक्त झाला आहे, चांडाळ योनीतून मुक्त झालेला आहे. हे मंत्र्यांनो, तुम्ही त्वरित त्या अरण्यात, वनात, जंगलात जा, सत्यव्रताचा शोध घेऊन या आणि त्याला घेऊन या. तो येताच मी त्याला राज्याभिषेक करून मी माझा वनामध्ये तपश्चर्याकडे वानप्रस्थ आश्रमासाठी निघून जाईल. मंत्र्यांनी वनात जाऊन त्या सत्यव्रताचा शोध घेतला. मंत्री त्याला घेऊन आले. त्याचे ते वाढलेले केस, ते फाटके कपडे, त्याचा तो चेहरा, ते सगळं पाहून तो घाणेरडापणाचं सगळं पाहिलं तर राजाला वाईट वाटलं. मग त्याचे ते वाढलेले केस कापून त्याला मंगलस्नान घालून त्याला चांगला पोशाख देण्यात आला आणि राजाने त्याला अनेक प्रकारे त्याच्या परीनं उपदेश केला. जगदंबेचा भक्त होता राजा अरुण राजा, अत्यंत धार्मिक वृत्तीचा होता. पण प्रारब्धाचा भोग असतो, असा पुत्र एखाद्याचे नशिबी जन्माला येतो. आणि राजा हरिश्चंद्र त्याच सत्यव्रताचा राजा, पण तो सत्यवचनी, धर्माप्रमाणे वागणारा,
म्हणजे अरुण राजाचे गुणधर्म अनेक त्या राजा हरिश्चंद्रामध्ये पाहायला मिळतात. अरुण राजाने त्याला अनेक प्रकारचा उपदेश केला. प्रजेशी कसं वागावं, नीतिनियमाचं आचरण कसं करावं, धर्म म्हणजे काय, धर्माचे नियम काय, धर्माने कसं वागावं, स्त्रियांशी कसं वागावं, उत्तम रीतीनं राज्य कसं चालवावं, मुनिजनांचा कसा मान ठेवावा, दुर्जनांना कशी शिक्षा करावी, नीतिनियमानं कसं वागावं, विद्वानांना कसा मान द्यावा आणि प्रजेवर अन्याय होणार नाही याची कशी काळजी घ्यावी, सर्वांना न्यायाने कसं वागवावं वगैरे वगैरे असा सगळ्या प्रकारचा उपदेश त्याला केला. आणि त्या सत्यव्रत राजानंही पित्याला आश्वासन दिलं की बाबा तुम्ही म्हणतात त्याप्रमाणेच मी वागेन. आणि मग अरुण राजाला खूप आनंद झाला आणि त्यांनी लगेच तारीख जाहीर करून सत्यव्रताला राज्याभिषेक केला. सत्यव्रत राजा झाला. नंतर राजाने त्याची भार्या निर्मोही होऊन वनात तपश्चर्या निघून गेली. आता हे व्यासांचंही सगळं बोलणं ऐकल्यानंतर जन्मेजय व्यासांना म्हणाले, जन्मेजय म्हणाले सत्यव्रताला त्या गुहात्येमुळे शाप मिळाला, तो पिशाच्य झाला. मग या शापातून तो कसा मुक्त झाला, तेव्हा ते मला सविस्तर सांगा. तेव्हा व्यास म्हणाले वशिष्ठांच्या शापातून तो पिशाच्य झाला म्हणाले. मग त्याचा वेश वाईट झाला, त्याची देहदशा बदलून गेली, तो भयंकर दिसू लागला, त्याचे केस वाढले, त्याच्या अंगाला दुर्गंधी सुटली. पण त्याला एका तपस्व्याची भेट झाली, जो तपस्वी देवीचा भक्त होता, शक्तीचा उपासक होता. आणि त्या तपस्व्याने दिलेल्या 9 मंत्रामुळे त्याच्यात काय पालट झालं, त्याला देवी प्रसन्न झाली आणि देवीनं त्याला एका निमिषभरात दिव्य देहधारी बनवलं. देवी कृपेने त्याचं मागचं दुष्कृत्य नाहीसं झालं. देवी कृपेनं अरुणाची त्याच्याबद्दलची नाराजी कमी झाली आणि देवी कृपेनं त्याला राज्याभिषेक झाला. तो उत्तम रीतीने राज्यकारभार पाहू लागला आणि मग त्याला दिव्य पुत्र झाला, त्याचं नाव राजा हरिश्चंद्र. पण या त्रिशंकूची एक इच्छा होती की मी मानवी देहानंच मी जे ते स्वर्गाला जाईल. त्याने मुलाला राज्याभिषेक केला हरिश्चंद्राने आणि राज्याचा त्याग केला आणि वानप्रस्थाश्रमात आला. राजाचा त्याग केल्यानंतर वानप्रस्थाश्रम भोगत असताना पहिले तो वशिष्ठ ऋषींच्या आश्रमात आला. आता राजा हरिश्चंद्र राजगादीवर बसलेला होता. त्यानं वशिष्ठाला नमन केलं, नमस्कार केला आणि म्हणाला महाराज झालं गेलं विसरून जा, माझी एक इच्छा आहे ती पूर्ण करा. तुम्ही आमच्या कुळाचे कुलगुरू आहात, मला याच देही स्वर्गाला पाठवा. माझ्या मनात शेवटची एक इच्छा राहिली की स्वर्गात ते सगळे भोग मला उपभोगायचे, ही माझी इच्छा आहे. मग मला तुम्ही त्या देवलोकात पाठवा. तेव्हा वशिष्ठ म्हणे हे राजा, मानवी देह धारण करून असं स्वर्गात जाता येत नाही, राहता येत नाही. स्वर्गात कोणाला प्रवेश मिळतो? ज्यानं यज्ञ यागादी करून खूप पुण्य मिळवलं, अशा पुण्यात्माला स्वर्गात जायला मिळतं. ते असं देही नाही, विदेही अवस्थेत. तुझी विदेही अवस्था होणार केव्हा? आणि तुझ्यासारख्या पाप्याला स्वर्गात कसं पाठवता येईल? तू स्वर्गाला जाण्याच्या योग्यतेचा नाहीस. कुठल्या प्रकारची तुझी तपश्चर्या, कुठली तुझी उपासना, कुठली तुझी ध्यानधारणा, कुठलं तुझं पुण्य आहे? पुण्याच्या जोरावरती स्वर्गातलं स्थान मिळत असतं. म्हणून मी तुला पाठवायला समर्थ नाही आणि मला हे पटत नाही. सत्यव्रत राजाला राग आला ना वशिष्ठाचा. तो म्हणाला मुनिवर्य तुम्ही माझे कुलगुरू आहात लक्षात ठेवा, पण तुम्हाला गर्व झालाय.
आणि त्या गर्वामुळं माझा मागच्याबद्दलचा तुमचा पूर्वग्रह दूषित असल्यामुळे तुम्ही ते विसरलेले नाहीत, म्हणून तुम्हाला स्वर्गात पाठवत नाही. पण तुमच्याजवळ कुलगुरू म्हणून असल्या प्रकारचा भाव योग्य नाही. मी विसरलो, तुम्ही विसरले नाही, नका पाठवू. कुलगुरू आहात म्हणून मी तुमच्याकडे वानप्रस्थाश्रम प्रारंभ केल्याबरोबर तुमच्याकडे आलो तुमचा आशीर्वाद घ्यायला, पण तुम्ही पाठवणार हे मला माहीतच होतं. ठीक आहे, नका पाठवू. मी दुसरा एखादा पुरोहित पाहून मी स्वर्गात जाईलच म्हणजे जाईलच. तेव्हा वशिष्ठांना राग आला आणि वशिष्ठ म्हणाले, पाप्या, दुरात्म्या, अरे तू व्याभिचारी आहेस. आजपर्यंत तू धर्माचा उच्छेदच केलास. गोध हत्या करणार तू, दुराचारी. अरे अरे, ब्राह्मणाची कन्या विवाहातून पळवणारा, तुला स्वर्गप्राप्ती होणारच नाही, लक्षात ठेव. हां, आणि तू श्वेपच होशील. श्वेपच म्हणजे चांडाळ. त्याप्रमाणे लगेच राजाची देहकांती बदलली. दुसऱ्यांदा त्यांनी शाप दिला आणि त्याचा देहनिंद झाला. शापानं त्या आपल्या देहाचं ओंगाळवानं झालेलं स्वरूप त्यानं पाहिलं. तो राजवाड्यात तर गेलाच नाही, तो सरळ वनामध्ये भटकू लागला. आणि त्याच्या मनामध्ये परत आता मात्र प्राण त्याग करावा हा विचार वारंवार येत होता. त्यानं आपल्या हरिश्चंद्रानं काही सचिवांना मंत्र्यांना वनात पाठवलं आणि पित्याला घेऊन या म्हणाले. त्यांना कळाले की वशिष्ठांना असा असा शाप दिला. मंत्री सचिव येऊन वनामध्ये त्यांना भेटले सत्यव्रताला, आणि राजा हरिश्चंद्राची आपण यावं ही विनंती असं त्यांनी सांगितलं. परंतु सत्यव्रत राजाने विचार केला की आता जाऊ नये. ते सचिव म्हणाले, तुम्हाला योग्य तुमचा मान मिळेल आणि वशिष्ठांनी तुम्हाला शाप दिला, त्या शापातून राजे स्वतः काहीतरी प्रयत्न करून तुमची मुक्ती करतील. आपण राज्यात यावं. मंत्रीगण वारंवार विनंती करू लागले, पण राजा मात्र तयार झाला नाही. सत्यव्रत त्यानं अरण्यातच राहणं पसंत केलं आणि आपलं भवितव्य निश्चित केलं. आणि तो ज्या देवीनं आपल्याला राजा केलं होतं त्या देवीची परत आराधना करू लागला आणि त्यातच सारा वेळ घालू लागला. आता देवीच्या कृपेनं सतत आराधना केल्यामुळे त्याला दुःखाचा विसर पडला. इकडे तपश्चर्या पूर्ण करून विश्वामित्र आले होते अयोध्येत आले. त्यांनी पत्नीला विचारले की मध्यंतरीचा दुष्काळाच्या काळामध्ये तुमची खाण्यापिण्याची गैरसोय झाली असेल, कशी दिवस घालवले. त्यावेळी तिनं सांगितलं की मुनिश्रेष्ठा, तुम्ही तपश्चर्या गेले असताना काळ फार वाईट आला होता. इकडे पर्जन्य अभावी सर्वत्र दुष्काळ पडला होता. आपली बालकं भुकेमुळे व्याकुळ झाली होती. अन्न करू लागली, त्राही त्राही झाले होते. भक्ष्य मिळेना, शिकार मिळेना. मी वनात फिरू लागले पण मला भक्ष्य काय मिळेना. आणि त्यावेळी एका सत्यव्रत नावाच्या राजाची भेट झाली आणि तो म्हणाले, हे विप्र स्त्री आहे, तू तुझ्या मुलाबाळाची भोजनाची चिंता करू नको. विश्वामित्र ऋषी तपश्चर्येवरून येईपर्यंत मी तुम्हाला रोज भोजन तुमच्या या कुटीसमोरच्या झाडाला आणून बांधून ठेवत जाईल. तुम्ही त्याप्रमाणे ते भोजन खा, निर्वाह करा, आनंदात राहा. नित्यनेमानं त्यांना मात्र या ठिकाणी भक्ष्य आणून दिलं आणि त्यामुळं आमचा उदरनिर्वाह झाला आणि आम्ही वाचलो. आता विश्वामित्राच्या मनात इच्छा निर्माण झाली की संकट समयी आपल्यावर उपकार करणाऱ्या सत्यव्रताला आपण भेटू आणि त्याला सहकार्य करू. बरं, वशिष्ठांनी त्याला शाप दिला हेही त्यांना कळालं होतं, म्हणून विश्वामित्रांनी मुद्दाम होऊन सत्यव्रताची भेट घेतली. सत्यव्रतांनी विश्वामित्राला पाहिले, त्याच्या चरणावरती त्यांना साष्टांग प्रणिपात केला, लोटांगण घातला. विश्वामित्र म्हणाले, अहो तुम्ही राजे आहात म्हणाले, इक्ष्वाकू कुळाचे राजे आहात म्हणाले, आणि तुम्ही माझ्या पत्नीवर माझ्या मुलावर फार उपकार केलात म्हणाले.
आणि मला हेही माहिती आहे की तुम्हाला वशिष्ठांनी शाप दिला आणि तो शाप तुम्हाला भोगावा लागत आहे. पण माझ्या योग्यतेचं काय असेल तर मला सांगा, मी तुम्हाला सहकार्य करेन. सत्यव्रत म्हणाला, वशिष्ठांना शाप देण्याचं कारण असं आहे की मी वशिष्ठाकडे गेलो होतो की मला सध्या स्वर्गात पाठवा ही विनंती केली. परंतु त्याने मला नाही पाठवलं तर नाही, परंतु ते माझ्यावर क्रुद्ध झाले आणि म्हणाले, हे दुर्बुद्धे पाप्या, तू सदैव स्वर्गाला कधीच जाऊ शकणार नाहीस. आणि त्यानं मला चांडाळ होशील असा परत शाप दिला. आणि म्हणून मी सदैव जे ते या ठिकाणी चांडाळ झालो. मला यातून मुक्त करा आणि माझी एकच इच्छा आहे की मला जे ते सदैव वैकुंठाला पाठवा. विश्वामित्र ऋषी यांनी त्याच्या शापाचं निवारण कसं करायचा विचार केला. विश्वामित्र ऋषीने एक यज्ञ करायचं ठरवलं. यज्ञाच्या तपसामर्थ्याने त्रिशंकूला स्वर्गाला पाठवा असा त्याने विचार केला आणि म्हणून यज्ञाची जुळवजुळव केली. वशिष्ठांना ही बातमी कळाली. आता त्या यज्ञासाठी येणारे जे पुरोहित होते, त्या पुरोहिताला वशिष्ठांनी येऊ दिलं नाही. त्या यज्ञात व्यत्यय आणला आणि विश्वामित्र एकटे काय करणार हे पाहू म्हणाले. त्यामुळे विश्वामित्राला यज्ञ पूर्ण करता आला नाही, यज्ञ झालाच नाही. विश्वामित्र तर अधिक चिडले आणि त्यांनी ठरवलं, ठीक आहे, माझा तू यज्ञ होऊ दिला नाही ना, पण मी माझं सारं पुण्यपणाला लावून या त्रिशंकूला स्वर्गाला पाठवील, नाही तर विश्वामित्र नाव लावणार नाही. त्याने हातात उदक घेऊन आपण केलेल्या सगळ्या गायत्री तपाचं पूर्ण पुण्य राजाला दिलं. पुण्यदानाचं उदक राजाच्या हातावर देऊन ते म्हणाले, हे राजा, बरेच काल मी या गायत्रीचा जप केलेला आहे आणि मला पुण्य प्राप्त झालेलं आहे, ते तू घे आणि समाधानाने स्वर्गाला जा. असे म्हणून संकल्प सोडतात त्रिशंकू एखाद्या पक्षाप्रमाणे उडाला आणि स्वर्गात गेला. आता अकल्पितपणे कुणीतरी एक चांडा घाणेरडा वेश धारण केलेला मानव स्वर्गात आला आहे, याची बातमी स्वर्गात सगळीकडे कळाली, की ज्याची पात्रता नाही, ज्याच्याकडे पाहणे दुःखदायक आहे. आणि असा घाणेरडा व्यक्ती कसा आला? सगळ्या देवाने जाऊन इंद्राकडे येते तक्रार केली. इंद्राने येऊन प्रत्यक्ष तो अधम माणूस पाहिला आणि इंद्राने त्याला ताबडतोब स्वर्ग सोडण्याची आज्ञा केली. सर्व देवांनी त्याला खाली ढकलून दिलं. तो खाली भूतलावर पडता पडताच मोठ्यानं ओरडला विश्वामित्राच्या नावाने, मला वाचवा, मला वाचवा, मला वाचवा. विश्वामित्राने मंत्रशक्तीने त्याला मध्येच थांबवलं आणि तो आकाशामध्ये अधांतरी तरंगत राहिला. म्हणून त्याचं नाव त्रिशंकू पडलं. त्रिशंकूसारखा लटकला आणि त्याच्या डोक्यावर 3 पिशाची उगा झाल्यामुळे शिंग आली होती, म्हणून ह्या 2 कारणामुळे त्याला त्रिशंकू म्हणून लागला. विश्वामित्रानं जिद्दीनं आपल्याला सहकार्य करणाऱ्या राजाच्या प्रती नवीन सृष्टी निर्माण करून स्वर्ग निर्माण करायचं ठरवलं. ठीक आहे इंद्रा, तू त्याला स्वर्गात घेत नाही, मी नवीन सृष्टी उत्पन्न करून नवा स्वर्ग त्याच्यासाठी उत्पन्न करेन. आणि त्याकरता त्यांनी जगदंबेचं स्तवन सुरू केलं, जगदंबेचं अनुष्ठान सुरू केलं. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडायै विच्चे नवा मंत्र प्रारंभ झाला. एवढाच ही बातमी इंद्राला कळाली आणि इंद्राने येऊन विश्वामित्राची क्षमा मागितली आणि सांगितलं, ऋषीमध्ये मुनिवर्य, प्रतिसृष्टी तुम्ही उत्पन्न करू नका, प्रतिस्वर्ग निर्माण करू नका. विश्वामित्र म्हणाले, हे इंद्रा, त्रिशंकू अधांतरी आकाशात लटकत आहे आणि तो फार दुःखी आहे. तू त्याला स्वर्गात नेऊन त्याला तेथे जर स्थिर कर, नाही तर मी प्रतिसृष्टी निर्माण करणार म्हणजे करणारच आणि प्रतिस्वर्ग निर्माण करणार आणि त्या स्वर्गाचा राजा त्यालाच बनवणार. तेव्हा विश्वामित्राला त्यांच्या निश्चयापासून दूर करण्याचा त्याने प्रयत्न केला, पण ते निश्चयापासून ढळत नाहीत हे पाहून
इंद्राने विचार केला की दुसरा इंद्र निर्माण करणं, दुसरा स्वर्ग निर्माण करणं म्हणजे आपली किंमत कमी होणं. पुढे अनेक या सगळ्या कटकटी उत्पन्न होतील. त्याच्यापेक्षा आपणच इथं थोडा मनाचा मोठेपणा दाखवू आणि अधांतरी लटकलेल्या त्रिशंकूला इंद्रानं दिव्य देह दिला, त्याला विमानातून स्वर्गात नेलं आणि त्याला स्वर्गामध्ये इतर देवामध्ये स्थान दिलं. म्हणजे यज्ञयागादी पुण्य करून स्वर्गात जायला मिळतं, तर विश्वामित्राचं सगळं पुण्य त्याला मिळालं, दिव्य देह प्राप्त होऊन तो स्वर्गात गेला. विश्वामित्रांना खूप समाधान वाटलं आणि राजा हरिश्चंद्रालाही बातमी कळल्यानंतर त्यांनाही खूप आनंद झाला. अशा रीतीनं हरिश्चंद्राच्या पित्याला स्वर्गामध्ये स्थान प्राप्त झालं, स्वदेह. आता राजा हरिश्चंद्राला 100 राण्या होत्या बघा. त्यात शिबिराजाची जी कन्या होती तारामती, ती सर्वश्रेष्ठ राणी होती. परंतु 100 राण्या असून संतान नाही. इक्ष्वाकू कुळामधल्या अनेक राजांना संतान नाही, पुत्रकामयज्ञ केले त्यांनी. याने विश्वामित्राच्या सांगण्याप्रमाणे वरुणराजे तपश्चर्या केली. वरुणराजे प्रसन्न झाले. वरुणराजे हरिश्चंद्राला म्हणाले, ठीक आहे म्हणाले. हरिश्चंद्र म्हणाले की माझ्या पोटी संतान नाही, मला वांझपणाचं दुःख मला भोगावं लागत आहे आणि म्हणून माझी इच्छा आहे की मला संतान प्राप्त व्हावे. ते म्हणाले ठीक आहे म्हणाले, तुला संतान होईल, पण संतान होताच तू तिचं यजन करशील का? तो पुत्र मला यज्ञबळी म्हणून देशील का? हरिश्चंद्र म्हणाला, हो, मला फक्त माझी इच्छा आहे, निपुत्रिक म्हणून मी जगामध्ये माझी मानहानी होऊ नये, कारण निपुत्रिकाला स्वर्ग प्राप्त होत नाही, म्हणून मला फक्त पुत्र जन्म हवा. वरून म्हणाले ठीक आहे, पुत्र देईल, पण तो तुला पुत्रपद मला करावं लागेल. ठीक आहे म्हणे. अशा रीतीने राजा हरिश्चंद्राला वरुणाच्या कृपेनं पुत्र प्राप्त झाला. पुढे ते वरुण राजे आले हरिश्चंद्राकडे. ज्या दिवशी त्याचा 12वा दिवस, बारसं चाललं होतं, नामकरण दिवशी चाललं होतं, आणि म्हणाले की तो पुत्र मला दे, त्याचं यजन कर, यज्ञ त्याला बळी दे. हरिश्चंद्र म्हणे थोडे दिवस थांबा. परत वरून आले, त्यावेळेस हरिश्चंद्र म्हणाले, अहो आईला 1 महिना शुद्धी नसते, तेव्हा पुत्र कसा देऊ? तिसऱ्यांदा वरून आले, तेव्हाच म्हणाले त्याचे दुधाचे दात पडलेले नाहीत, ते पडू द्या, तो बळी म्हणून योग्य नाही म्हणाले तसा देणं. चौथ्यांदा आले, नामकरण विधी होऊ द्या. 5व्यांदा आले, त्याचं उपनयन होऊ द्या, मी मोठा यज्ञ करून त्याला तुम्हाला बळी देणार आहे. आता मात्र वरुणाला राग आला आणि त्यांनी त्याला शापच दिला, जलोदर होईल, आणि जलोदर झाला. मग शेवटी वशिष्ठांनी मार्ग सांगितला, पुत्र विकत घेऊन बळी दे. प्रधानाने एक गरीब मुलगा आणला. आता आपण पाहिलं सुनशेप त्याचं नाव. यज्ञाची तयारी केली. सुनशेपाला कळाले की मला यज्ञामध्ये बळी देणार नाही. तो रडू लागला, यज्ञास विरोध करू लागला. विश्वामित्र आले. विश्वामित्राने विरोध केला, पण राजा ऐके ना. शेवटी विश्वामित्राने त्या सुनशेपाला वरुणाचा मंत्र दिला. वरुण प्रकट झाले आणि हरिश्चंद्राने वरुणाचे चरण स्पर्श केले आणि म्हणाले, प्रभू, मी नरकाला घेऊन पुत्राची इच्छा केली हो, मी आपली फसवणूक केली, पण नंतर मायामोहामुळे, पुत्र आसक्तीमुळे मला त्या पुत्राचा बळी द्यावा वाटेल. पुत्रमोहामुळे मी तुम्हाला खोटं बोललो. यावेळी वरून म्हणाले, राजा ठीक आहे, त्या सुनशेपाला सत्वर मुक्त कर, मी तुलाही रोगमुक्त करत आहे. आणि मग राजा हरिश्चंद्राने त्या सुनशेपाला मुक्त केलं. राजाही रोगमुक्त झाला. सर्वांनी वरुणाचा जय जयकार केला. शेवटी तो पुत्र विश्वामित्रामुळे वाचल्यामुळे त्याच्यावर विश्वामित्राचाच अधिकार झाला. विश्वामित्र त्याला घेऊन घरी गेले.
आणि अशा रीतीनं नंतर मग रोहित आला. रोहितला आनंद झाला, राजांना आनंद झाला, इतर राण्यांना आनंद झाला की हरिश्चंद्र राजा शापमुक्त झाला होता. आणि मग रोहित घरी आल्यानंतर राजा हरिश्चंद्रनं फार मोठा धार्मिक कार्यक्रम केला. एक तर पुत्र आला, शापातून मुक्त झाला, रोगमुक्त झाला, तिन्ही गोष्टी झाल्या म्हणून मोठा धार्मिक कार्यक्रम केला. आणि या धार्मिक कार्यक्रमामध्ये राजा हरिश्चंद्रानं वसिष्ठांचा कुलगुरू म्हणून सत्कार केला. आता या तिन्ही गोष्टीतून मुक्त होण्यासाठी विश्वामित्राचं सहकार्य होतं. विश्वामित्राच्या सहकार्यामुळं त्यानं वरुणाची तपश्चर्या केली, पुत्र झाला. विश्वामित्रानं त्याला वरुणाच्या शापातून मुक्त केलं, सुनशेपला वाचवलं. विश्वामित्रानं त्याच्या पित्याला सदैव वैकुंठाला पाठवलं. एवढे उपकार राजा हरिश्चंद्रावर केले असताना राजा हरिश्चंद्रांना आनंदोत्सव साजरा केला तर त्याला विश्वामित्राचं स्मरण पण केलं नाही, त्याला आठवण झाली नाही. आणि आपल्या कुलगुरू वसिष्ठांचा सत्कार केला. अहो, विश्वामित्र वसिष्ठ यांचा 36चा आकडा होता. हा वसिष्ठांचा सत्कार केलेला विश्वामित्राला आवडला नाही. आणि ते म्हणाले, राजा हरिश्चंद्रा, आता हे सत्कार झाल्यानंतर वसिष्ठांनी त्याची स्तुती केली की राजा हरिश्चंद्र दयाळू आहे, सत्यवचनी आहे. विश्वामित्र त्याला म्हणाले, राजा हरिश्चंद्र दयाळू सत्यवचनी कसा आहे हे तू सिद्ध करून दाखव, आणि मी तुला सिद्ध करून दाखवेन की हा सत्यवचनी नाही, दयाळू नाही. म्हणले, अरे हा सत्यवचनी असता तर यानं तुझ्यापेक्षा माझा सत्कार केला असता. ज्याच्या वडिलाला मी सदैव वैकुंठाला पाठवलं तू नाही म्हणला असता. पुत्र प्राप्तीसाठी वरुणाची तपश्चर्या मीच सांगितली, वरुणाच्या शापातून मुक्त केलं, आणि एवढं असताना ते तुझा सत्कार करतात. आणि अशा रीतीनं त्याच वेळी राजा हरिश्चंद्राच्या राज्यामध्ये एक कमना नावाची देवांगना रडत असताना राजा हरिश्चंद्रानं पाहिलं, तिला विचारलं, बाई तू का रडतेस? तिनं सांगितलं, विश्वामित्र मला प्राप्त करण्यासाठी तप करतायत आणि त्यांचा सहवास मला नको आहे म्हणून मी चिंताग्रस्त आहे. हरिश्चंद्रानं जाऊन विश्वामित्राचा बंदोबस्त केला. विश्वामित्राला समजावून सांगितलं की तुम्ही तिची कामना करू नका, हे तामसी व्रत करू नका, तामसी तपश्चर्या करू नका. विश्वामित्राच्या तपात हरिश्चंद्रामुळे व्यत्यय आला आणि विश्वामित्राला खूप क्रोध आला. ते अधिकच भडकले आणि त्याने हरिश्चंद्राचा बदला घ्यायचा निश्चितच केला. आणि एक मायावी स्वप्न हरिश्चंद्राला पडलं. राजा उद्यानामध्ये एक भयानक मोठं राजाच्या उद्यानात एक डुक्कर आलं, रानडुक्कर. त्यानं ते उपवून सगळं उद्ध्वस्त केलं. राजाला बातमी करतात, राजा घोड्यावर स्वार होऊन धनुष्यबाण घेऊन त्याच्या मागे लागला. ते उद्यानातून बाहेर पडलं, दूर अंतरावर ते गेलं आणि कुठे गेलं ते कळलं नाही. पण त्यावेळेस राजाही रस्ता चुकला आणि तो एका नदीच्या किनारी आला. आता तिथे दुःखी मायावी ब्राह्मण राजाला दिसला. राजाने विचारलं, या ब्राह्मणाला आपण आपला रस्ता चुकलेला विचारावं. पण तो रडत असताना त्या ब्राह्मणाचं दुःखाचं कारण विचारलं. तो विप्र म्हणाला, माझ्या कन्येचा विवाह ठरलेला आहे. मी अत्यंत गरीब भिक्षुक असल्यामुळे माझ्या जावायची मी इच्छा पूर्ण करू शकत नाही आणि म्हणून मी या डोहामध्ये त्याग करत आहे. तर ते म्हणाले, तुमच्या जावायची काय इच्छा आहे? राजाने विचारलं. काय नाही म्हणले, राजा माझ्या जावायची इच्छा आहे की मी त्याला राज्य द्यावं, पण मी गरीब भिक्षुक राज्य कुठून देऊ? तर राजा हरिश्चंद्र म्हणाला, तुम्ही देहत्याग करू नका, मी माझं राज्य तुम्हाला दान देतो. आणि त्या भिक्षुकाला राजा हरिश्चंद्रानं राज्य दान स्वप्नात दिलं आणि जागाला पाहत होतं स्वप्न. भगवतीची लीला अपरंपार. ती कोणाकडून काय कार्य करून गेली हे सांगता येत नाही. कारण राजा हरिश्चंद्राची कसोटी पाहावं हे भगवतीच्या मनात होतं. त्याची तितिक्षा पाहावी, त्याचा संयम पाहावा. तितिक्षा म्हणजे ईश्वर चिंतनात सुखदुःख सहन करण्याची क्षमता म्हणजे तितिक्षा. ही तितिक्षा किती आहे, क्षमता हरिश्चंद्राच्या पोटी किती आहे.
म्हणून भगवतीनं राजा हरिश्चंद्राचा महिमा, कीर्ती, सत्यनिष्ठा इत्यादी आदर्श जगासमोर यावा म्हणून आदिमायादिशक्तीनं विश्वामित्राला बुद्धी दिली. बुद्धिरूपेण संस्थिता. अनेक मायावी लीला रचली, एक खेळ रचला, एक क्रीडा रचली. हरिश्चंद्राची कसोटी पाहावं ही भगवतीच्या मनातीच इच्छा होती. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, आले देवाजीच्या मनात येते कोणाचे चालेना. हरिश्चंद्र तारा राणी वाहे डोंबा घरी पाणी. आणि अशा रीतीनं बघा, प्रत्येकाला केलेल्या कर्माचं फळ प्रत्येकाला भोगावंच लागतं. आता एक तुम्हाला गंमत सांगतो की इथं सुज्ञ लोकांच्या मनामध्ये एक विचार निर्माण होतो की एवढा हरिश्चंद्र राजा, पण त्याला स्वतःला त्याच्या पुत्राला या सर्वांना विकावं का लागलं? तर त्याचा प्रारब्ध भोग होता, केलेल्या कर्माचं फळ होतं आणि ते प्रत्येकाला भोगावंच लागतं. वरुणाशी खोटं बोलून त्यानं पुत्र आसक्तीत सापडलेल्या हरिश्चंद्राला हे त्याचं फळ प्राप्त झालं. म्हणजे कसं आहे, वरुणाला खोटं बोलल्यामुळे जलोदर झाला. बरं, त्याचं प्रारब्ध संपलं होतं का? नाही ना. वरुणाला आपला मुलगा यज्ञामध्ये यजन न करता दुसऱ्याचा पुत्र विकत घेऊन त्याचं यजन केल्यामुळं विकत घेतला होता. म्हणून स्वतःला विकावं लागलं, पत्नीने विकावं लागलं, मुलाला विकावं लागलं. हा सगळा प्रारब्धाचा खेळ आहे. केलेल्या कर्माचं फळ प्रत्येकाला भोगावंच लागतं. आणि कर्माचं फळ म्हणून राजा हरिश्चंद्राची कसोटी विश्वामित्रानं पाहिली. स्वप्न पडलं, राजा उठला स्वप्नातून आणि त्याने विचार केला, स्वप्न आहे त्याला काय, नित्यकर्म करू लागला. पण विश्वामित्र हजर झाले आणि ते म्हणाले, राजा काल रात्री तू जे ब्राह्मणाला दान दिलंस ते दुसरा तिसरा कोण नव्हतं, तो मीच होतो बरं. पण तू संकल्प सोडला नाही आणि दक्षिणा दिली नाही. दक्षिणेशिवाय संकल्प पूर्ण होत नाही. तो 2.5 भार सोनं मला दक्षिणा दे आणि तुला ती दक्षिणा या राज्यातल्या कोषागारातून देता येणार नाही, कारण हे आता राज्य माझं झालेलं आहे. कारण तो रात्रीचा ब्राह्मण मीच आहे. तू आता 2.5 भार सोनं या दक्षिणाची व्यवस्था कर. राजानं आता सगळी घडलेली हकीकत राणीला सांगितली. राणी काही सामान्य स्त्री नव्हती आणि म्हणून राणीनं राजाला धीर दिला. सत्याचं पालन करण्यासाठी मी वाटेल ते करायची माझी तयारी आहे. माझ्या पित्यानं माझं पाणी ग्रहण करून तुम्हाला दिलं आहे. या देहावर तुमचा पूर्ण अधिकार आहे. पत्नी ही पतीच्या सुखदुःखाची भागीदारीण असते. हा देह तुमच्या कामी यावा. मीही गुलामगिरी करून तुमच्या दुःखात सहकार्य करीन. तुम्ही जे केलं ते योग्य केलं. त्या निराधार भिक्षुकाचं प्राण वाचवले तुम्ही. अरे काय पडले या राज्यात? ते धन आणि हे राज्य किती काळाचं? ये 4 दिन की जिंदगी आज है कल नाही. पत्नीचं धीराचं बोलणं ऐकून हरिश्चंद्राला समाधान वाटलं. त्यानं विचार केला की 9 खंड पृथ्वी आहे. या 9 खंडावरती पृथ्वीवर माझं राज्य आहे. पण 10वा खंड काशी, जिथं शंकर भगवंताचं राज्य आहे. ज्या काशीमध्ये जी शंकराने निर्माण केली ती त्रिशूळावर आहे, त्या काशीमध्ये जाऊन आपण आपली गुलामगिरी करावा, आपण आपला देह विकावा आणि 2.5 भार दक्षिणा विश्वामित्राची द्यावं. आणि म्हणून तो असा विचार करून स्वतः राजा, राणी आणि रोहित हे वाराणसीला आले, काशीला आले. काशीच्या दशाश्वमेध घाटावरती स्नान करून त्याने जाहीर केलं की मी, माझी पत्नी आणि माझा मुलगा आम्ही तिघही गुलाम म्हणून विक्री करण्यासाठी तयार आहोत. कोणाला गुलाम हवा असेल तर आम्हाला योग्य तो आमचा मोबदला द्या आणि आम्हाला तुम्ही प्राप्त करा. लोक विचार करू लागले की या गृहस्थाला गुलाम होण्याची, सेवक होण्याची काय गरज पडली असेल बाबा. घाटावरच्या लोकांना दया येत होती. काय आफत आली असेल या सज्जनावर. स्वतःला बायकोला आणि मुलाला विकत आहे. तर
सगळ्यात महत्त्वाचं की काय करावं म्हणालं. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणूनी सत्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे भगवंत. सत्यानं नीती नियमानं धर्मानं वागणारा राजा, पण त्याच्यावर ही वेळ का आली. तर ही सृष्टी सत्व रज तम गुणांनी युक्त आहे. कधी कधी सत्वगुण तमोगुण रजोगुण हीन कार्य घडवतो, आणि मग त्या हीन कार्यामुळे त्याला त्याच्या कर्माचं फळ मिळतंच. कारण राजा हरिश्चंद्रनं गरीब विप्राचा मुलगा यज्ञात बळी देण्यासाठी विकत घेतला होता, आणि त्याचा हा परिणाम होता. भगवतीची इच्छा राजानं कर्माचं फळ भोगावं. त्यानं विप्राचा मुलगा तो सुनहर्षेप विकत घेतला ना, तर त्या बदल्यात त्या कर्माचं फळ प्रारब्धाचा भोग म्हणून यानं तिघांनी स्वतःला विकावं. आणि हा भोग त्याचा संपल्यानंतर त्याला स्वर्गस्थान प्राप्त व्हावं, त्याची कीर्ती सगळीकडे पसरावी. आणि म्हणूनच भगवतीनं विश्वामित्राला त्याची कसोटी पाहण्याची बुद्धी दिली होती, त्याची तितिक्षा पाहण्याची बुद्धी दिली होती. आता तो कसोटीला पूर्णतः उतरला बघा. स्वतःला विकलं, स्वतःला विकून त्यानं स्वतःला कष्ट घेतले. पत्नी मुलगा आणि स्वतः विकल्यामुळं त्यानं जे सुनहशेपला विकत घेतलं होतं, एक विप्रपुत्र विकत घेतला, त्याच्या बदल्यात तिघांनी स्वतःचा देह विकला. त्यामुळं ते केलेल्या कर्माचं प्रारब्ध, ते फळ इथंच त्याचं फिट्टमफाट झालं. आता ज्या ठिकाणी त्याने तो स्वतःला विकायला घाटावरती जाहीर केलं, त्याच वेळी त्या ठिकाणी एक ब्राह्मण आला. त्यानं रोहितला आणि तारामतीला 1.5 भार सोन्यामध्ये घेतलं. नंतर एका डोंबानं हरिश्चंद्राला 1 भार सोन्यात घेतलं. तो वृद्ध ब्राह्मण दुसरा तिसरा कोण नव्हता, तो विश्वामित्रच होता. आणि डोंब कोण होते, तर स्वतः यमराज होते, यमधर्म होते. परीक्षा पाहली त्याची कसोटी. ही सारी लीला त्या भगवतीची आहे. डोंब म्हटलं की मग स्मशानभूमीमधलं क्रियाकर्म अंत्यसंस्कार सगळं करणार. आणि म्हणून डोंबाच्या घरी हरिश्चंद्राला हे सगळं कार्य करावं लागत होतं. हरिश्चंद्र घाटावरती आजही तो घाट वाराणसीला आहे, ज्या ठिकाणी अंत्यसंस्कार केले जातात. विश्वामित्र रूपी वृद्ध ब्राह्मण, त्याची वृद्ध पत्नी तारामती रोहिदासला खूप त्रास देत होते. ते गुलामासारखं वागवत होते. सगळ्या ब्रह्ममुहूर्तापासून रात्री 12 वाजेपर्यंत राबून घेत होते. घरची सगळी कामं त्या दोघांना करावं लागत होती. झाडझूड, सांडपाणी भरणं, धुणं, भांडी घासणं, गुरांची व्यवस्था करणं, शेण काढणं, गोठा साफ करणं, रोहितला रोज पूजेला फुलं, पत्र्या, पानं, दुर्वा आणून देणं. अशा प्रकारे दिवसभर त्यांचं काबाड चाललं होतं. आणि डोंबाकडे तर हरिश्चंद्राला स्मशानभूमीमध्ये प्रेताची विल्हेवाट लावणी, खड्डा करणे, पुरणे, जाळणे, रात्रभर स्मशानामध्ये मशाल हातात घेऊन जे ते पहारा देणे, सकाळी डोंबाच्या घरी जाऊन पाणी भरणे, हे सगळं कामं करत होते. पण त्यांनी सत्व जाऊ दिलं नाही. धर्म की खातिर बिक गए राजा, बिक गई राजकुमारी, अमर रहे यह अमर कहानी. देश भी छोड़ा, राज्य भी छोड़ा, धर्म के खातिर सत्य न छोड़ा. धर्मासाठी सत्य सोडलं. अशा प्रकारे 2.5 भार सोन्यासाठी ते तिघं गुलाम म्हणून राहिले. आणि त्यांनी विश्वामित्राची दक्षिणा दिली. तर हरिश्चंद्राकडे त्या स्मशानामध्ये कर वसुलीचं काम होतं. प्रेतांसाठी खड्डे करायचे, त्याचं सरण रचायचं, त्याला जाळायचं, त्यांचं रक्षण करायचं. एक दिवशी एकदा हा रोहित शेतामध्ये फुलं पत्रे आणण्यासाठी गेला असताना त्याला सर्पदंश झाला आणि रोहिताचा मृत्यू झाला. तारामतीला कळालं. कसं बसं काम करून ती जड अंतःकरणानं त्यास रानात आली. तिथे रोहित मरून पडले. तिनं पाहिलं. रात्रीची वेळ होती. विजांचा कडकडाट चालू होता. कुत्र्यांचं भुंकणं आवाज येत होता. आणि अशा रीतीनं ती त्या झाडाखाली आली. पाहते तर मुलगा मरून पडलेला आहे. तिनं दुःखानं हंबरडा फोडला आणि ती तेथून जवळ असणाऱ्या स्मशानभूमीत त्याला घेऊन आली. त्या स्मशानभूमीमध्ये राजा हरिश्चंद्र प्रेतांना अग्नी देण्याचं काम करत होता.
त्या दोघांनी एकमेकाला मुळीच ओळखलं नाही. कारण न ओळखण्यासारखीच परिस्थिती होती हो. दोघांमध्ये खूप आमूलाग्न बदल झाला होता. तारामती अगदी काळी ठिक्कर पडली होती. ठिगाठिगाचं नऊवारी पातळ होतं. शिडशिडीत प्रकृती झाली होती आणि अनवाणी ओढली होती. हरिश्चंद्राची अवस्थाही तशीच होती हो. दाढी वाढलेली होती, डोक्याचे केस वाढलेले होते, काष्टी दुटांगी धोतर त्याने नेसलेलं होतं. त्या धोतराला 17 गाठी होत्या, मळकट कळकट धोतर होतं. अंगावरची 12 बंदी सगळी फाटलेली होती. डोक्याचं मुंडाचं फाटकं गुंडाळलेलं होतं. पायात चप्पल नाही, अनवाणी होता. तो म्हणाला, बाई, मुलाला जाळायचं किंवा पुरायचं काही जर असेल तर तुम्हाला 1 पावली टॅक्स द्यावा लागेल. तिच्याजवळ कुठून येणार टॅक्स? तिनं बाळाला हृदयाशी धरलं, कवटाळलं आणि ती मोठ्यानं हंबळलं पडून म्हणाली. हरिश्चंद्रानं पाहिलं. बालक तर सुंदर होता, त्याच्यावरती राजघराण्याची लक्षणं दिसत होती. हरिश्चंद्र आपल्या मुलाची रोहितची आठवण झाली. ती दुःखानं आक्रोश करत होती. म्हणाली, बाबा, माझ्याजवळ धन नाही, कुठून भरू मी कर? अरे अरे दैवा, काय माझी दैवगती, काय ही माझी कर्मगती, काय हा माझ्या प्रारब्धाचा भोग. अहो, मी एका सम्राटाची पत्नी हो, सत्यवचनी, दयाळू, पापभीरू राजा, सत्यासाठी धर्मासाठी वाटेल ते करणारा राजा, त्याची मी पत्नी हो. देवा, कोणत्या पापाचं फळ मी भोगते. अरे अरे स्वामी, माझे स्वामी आता कुठे असतील? आमची ताटाटूट झाली. अहो, एका सम्राटाची मी पत्नी, राज्य गेलं, गुलामाची वेळ आली, एकुलता एक मुलगाही गेला. अहो, होत्याचं नव्हतं झालं होतं. सारा सारा संसार माझा उद्ध्वस्त झाला आणि अजूनही देव माझी किती परीक्षा पाहणार आहे. काय ही सत्व परीक्षा? अरे अरे देवा, अरे अरे दयाळू सत्यवचनी राजा हरिश्चंद्राचा हा पुत्र आणि त्याच्या अग्निसंस्कारासाठी माझ्याकडे कर द्यायला एक पावली नाही. अरे अरे देवा, याचं दुःख होतं आहे. हरिश्चंद्रानं ऐकलं, ओळखलं की तारामती आहे आणि हा माझाच पुत्र रोहित आहे. राजाने मोठ्याने दुःखानं हंबरडा फोडला. राजा म्हणाला, तारामती, मीच तो तुझा पती राजा हरिश्चंद्र, एकेकाळचा सम्राट, आज देशोधडीला लागलोय. या डोंबाच्या घरी पाणी भरत आहे आणि या मुर्द्यावर अग्निसंस्कार करत आहे. असं म्हणून तो धाडकन खाली कोसळला, मूर्छित झाला. पण काही क्षणात परत शुद्धीवर आला आणि म्हणाला, तारामती, दुर्दैव माझं, मी मजबूर आहे, पराधीन आहे, गुलाम आहे. मी माझ्या मुलाचा अंत्यसंस्कार करू शकत नाही, कारण 1 पावली टॅक्स माझ्याकडे नाही, तुझ्याकडे नाही, आणि टॅक्स भरल्याशिवाय हे शक्य नाही. मी जाणतो देह हा प्रपंचाची उसनवाली आहे. मेल्यानंतर देह हा पंचभूताची उसनवारी आहे. मेल्यानंतर तो पंचभूतातच विलीन होणार, जाळून किंवा पोळून. पण आपण हे दोन्ही करू शकत नाही. मला दुःख याचंच होतं की मी माझ्या मुलाचा अंत्यसंस्कार करू शकणार नाही, कारण 1 पावली टॅक्स माझ्याकडे भरायला नाही आणि माझ्यानं आता खोटं बोलणं शक्य नाही. लांडी लबाडी केली तर माझं आजपर्यंत केलेलं सत्व नाहीच होईल. तारामती म्हणाली, अहो, असं काय करता? एवढं निर्दयी निष्ठुर का होता? आणि सत्व काय धरून बसलात म्हणे? मी त्याची आई आहे. 9 महिने मी त्याला पोटात वाढवलेलं आहे, यातना सहन केलेल्या आहेत, आणि त्यासाठी या यातना आई काय असते करण्यासाठी आईच व्हावं लागते. एवढं निर्दय होऊ नका. या माझ्या बालकाला, माझ्या मुलाला कोण्या कोल्या कुत्रापुढे टाकायची माझी इच्छा नाही, मी टाकणार नाही. एवढं निर्दय होऊ नका, तत्वाला धरून बसू नका. राजा म्हणाला, ठीक आहे, सत्व जाऊ नये याकरता आपण दोघे एक काम करू, देहांत प्रायश्चित्त घेऊ. आपण या कर्माबद्दल आपला देह संपवू, देहांत प्रायश्चित्त घेऊ. आणि दोघांनी सत्यासाठी देहांत प्रायश्चित्त घ्यायचं ठरवलं. पुत्राबरोबर चितेवर जायचं ठरवलं. हरिश्चंद्राने तिघांना पुरेल अशी लाकडांची चिता रचली. मध्यभागी पुत्राला झोपवलं, डाव्या बाजूला राणी आणि उजव्या बाजूला त्यानं स्वतःची जागा ठेवली आणि चिता पेटवली. चिता पेटविल्याबरोबर आदिमाया भगवती आकाशवाणी रूपात म्हणाली, हे हरिश्चंद्रा, तू धन्य आहेस, तुझं दान धन्य आहे,
तुझं धैर्य धन्य आहे, तुझी तितिक्षा हे सगळे गुण पाहून तुझी वीरता, तुझी सत्यनिष्ठा, तुझा प्रामाणिकपणा या सगळ्याचं तुझे गुण पाहिजे. तू उदार आहेस. देवीचं संभाषण ऐकताच स्वर्गातील देवानी वरतून हरिश्चंद्रावर पुष्पवृष्टी केली आणि देवीच्या कृपेनं एकदम त्या ठिकाणी नर, नारायण, शंकर, ब्रह्मदेव, यमधर्म, यक्ष, गंधर्व, वरुण, वशिष्ठ, विश्वामित्र सगळे तिथं उपस्थित झाले. सगळे देवादेव. हरिश्चंद्राने सर्वांना पाहून नमस्कार केला. तारामतीने नमस्कार केला. विष्णू नारायणाने रोहिताला स्पर्श करतात तोही चितेवर उठून बसला. यमधर्म म्हणाले, राजा, तुझी कर्तव्यपरायणता, तुझी तितिक्षा, तुझी सहनशीलता, सत्यनिष्ठा, धर्मनिष्ठा यावर आम्ही सर्व देवदेवता प्रसन्न आहे. विश्वामित्राने तुझी एवढी कसोटी पाहिली, परीक्षेला तू पूर्ण उतरलास. ते विश्वामित्रही तुझी धन्यता पाहून तुझ्याशी मैत्री करू इच्छित आहे. विश्वामित्रानं रोहितला त्याचं राज्य परत केलं. इंद्र म्हणाले, राजा, तुझी धर्मनिष्ठा, सत्याच्या प्रती असणे तुझी आस्था पाहून सत्यवादी म्हणून तुझी जगात गणना होईल. तुझी कीर्ती अमर होईल आणि तुला स्वर्गात स्थान प्राप्त होईल. रोहिताचा राज्याभिषेक करून आपण स्वर्गात जाऊया. तुझ्यासाठी व तारामतीसाठी स्वर्गातून विमान आलेलं आहे. इंद्र आज्ञेने नगारे वाजू लागले. रोहितला राज्याभिषेक झाला आणि राज्याभिषेक झाल्यानंतर हरिश्चंद्र आणि तारामती हे स्वर्गात निघून गेले. झालेली कथा जगदंबेच्या चरणी समर्पित कथेला पूर्णविराम. जय जगदंब, जय जगदंब, जय जगदंब, जय जगदंब.